पोलादपूरमध्ये शेकापला मोठा धक्का. एकमेव पंचायत समिती सदस्य साक्षी कांबळेकर यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावले यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून घेतला निर्णय. तालुका आता 100% शिवसेनेचा. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकरांचं वक्तव्य. पोलादपूर तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या एकमेव पंचायत समिती सदस्य साक्षी शैलेश कांबळेकर यांनी रविवारी जाहीरपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकास कामांवर विश्वास ठेवून हा प्रवेश केल्याचं साक्षी कांबळेकर यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशानंतर बोलताना साक्षी कांबळेकर म्हणाले, आम्ही पहिले शिवसैनिकच होतो. काही कारणांमुळे शेतकरी कामगार पक्षात गेलो होतो. मात्र गेल्या काही काळात मंत्री गोगावले आणि जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या मार्फत पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या विकासांचा धडाका पाहून आम्ही पुन्हा मूळ घरात परतण्याचा निर्णय घेतला. आमच्या गावाचा आणि विभागाचा विकास व्हावा हा एकच ध्यास आहे. गोरगरिबांचे कैवारी असलेले मंत्री भरत गोगावले आमचा विकास नक्कीच पूर्ण करतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या. या प्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय. याबाबत बोलताना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाड पोलादपूरमध्ये शिवसेना आणि शेकापची युती झाली होती. त्यात पोलादपूर तालुक्यात शेकापला एक पंचायत समितीची जागा देण्यात आली होती. विरोधकांचा सुफडा साफ करत शिवसेनेने एक हाती बाजी मारली. आज त्या एकमेव जागेवर निवडून आलेल्या सदस्यही शिवसेनेत आल्यानं पोलादपूर तालुका आता 100% शिवसेनेचा झालाय. पुढील काळात पोलादपूर तालुक्यात कुठेही विकास काम शिल्लक राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो, असं घोसाळकर यांनी स्पष्ट केलं. या प्रवेश सोहळ्यात साक्षी कांबळेकर यांच्यासह शैलेश नारायण कांबळेकर, प्रमोद सातपुते, रामदास शिंदे, सुतार, संजय सुतार, रवींद्र सुतार, दर्शन सुतार, समीर सुतार, जितेंद्र सुतार, सुंदर सुतार आदींनी शेकाप शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याला शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सपनाताई मालुसरे, पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, जिल्हा परिषद सदस्य निलेश कुंभार, पोलादपूर पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, कृष्णा नरे, उमेश कालेकर, उपतालुका प्रमुख शौकतभाई तारळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण रायगड जिल्ह्यात पंचायत समितीवर एकमेव सदस्य म्हणून निवडून आलेल्या साक्षी कांबळेकर यांच्या प्रवेशामुळे शेकापची पोलादपूरमधील संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. एकत्र निवडणुका लढतात शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष. मात्र आज शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या पंचायत समितीच्या सदस्य आहेत त्या आज आपल्या पक्षात प्रवेश करतात, काय सांगतात? आदरणीय नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी पोलादपूर तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शिवसेना एकत्र लढवून एक सीट पंचायत समिती त्यांना आम्ही दिली होती. खऱ्या अर्थाने त्यावेळेला 100% शिवसेना असताना सुद्धा आमचे पंचायत समितीचे उमेदवार नाराज झाले. परंतु नामदार भरत गोगावले यांचा आदेश शिरसावंत आमच्या तालुका प्रमुख पदाधिकारी म्हणून या ठिकाणी युतीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे निवडून आणली. आज आपण शेतकरी कामगारांची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि आपल्या विभागाचा, आपल्या पंचायत समिती मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून पाण्याची योजना असेल, बाकी काय अडचणी असतील त्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय नामदार भरत विश्वास 100% आहे आणि म्हणून त्यांचा शिवसेना पक्षामध्ये स्वागत होत आहे. मी खऱ्या अर्थाने 100% पोलादपूर तालुका शिवसेनामय झालेला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये सभापती, पंचायत सदस्य, जिल्हा सदस्य चांगल्या प्रकारे काम करून पोलादपूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबर असा मला विश्वास आहे. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर सुरू आहे. तर महाड विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार भरत गोगावलेंच्या माध्यमातून अजून असं काही पुढे ऑपरेशन टायगर सुरू राहणार आहे का? ऑपरेशन रायगड हे भरत शेट्टी सुरू केलेलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी श्रीवर्धनचा नगराध्यक्ष शिवसेनेमध्ये आला. भविष्य कालावधीमध्ये अनेक लोक येतीलच आणि महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा ऑपरेशन महाड होईल आणि अशा प्रकारचा खात्री आहे आणि अनेक लोक पालकमंत्री झाल्यानंतर अनेक लोक येण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु सगळ्या वेटिंगवर आम्ही ठेवलेलं आहे. घेऊच नका सांगतोय. भविष्य कालावधीमध्ये विरोधी पक्ष तर राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. प्रथमतः सगळ्या शिवसैनिकांना मी आभार व्यक्त करते, कारण मी ह्या पक्षामध्ये प्रवेश करते हा कोणालाही काही प्रॉब्लेम आला नाही. अगदी त्यांनी हसतमुखत मला हा प्रवेशाला त्यांनी संमती दिलेली आहे. आणि दुसरं म्हणायचं म्हणजे शका पक्ष सोडण्याचं कारण काय, म्हणजे आत्ता शका पक्षाची शीट एकच मी फक्त आली आहे. वरती रायगड जिल्ह्यामध्ये तर एक पण शीट नाही आहे. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला, कारण एका शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खूप सामान्य घरातली आहे मी. तर मला गायकवाड साहेबांनी मला एक हा चान्स दिला आणि हा जी मला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी गायकवाड साहेबांचा खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी जर मला ही उमेदवारी दिली नसती तर मला इथपर्यंत येण्याचा चान्स भेटला नसता. आणि त्या ह्याला आपला
गायगरबांचे नेते भरतशेठ गोगावले साहेब, कारण ते खूप चांगले आहेत. त्यांचं आम्ही पहिल्यापासूनच शिवसैनिक म्हणून होतो, पण काही कारणास आम्ही प्रवेश केलेला आणि शाखा पक्षामध्ये गेलेलो. पुन्हा मी आता शिवसेनेमध्ये प्रवेश करते, कारण त्याला कारण फक्त एकच आहे, कारण माझ्या गावाचा माझ्या भागाचा विकास व्हावा ही एकमेव माझी इच्छा आहे. आणि जेव्हा मी शिवसेनेमध्ये प्रवेश करन किंवा मी आपल्या नामदार भरतशेठ गोगावले साहेब ह्यांच्या छत्रछायाखाली येईन, तेव्हा माझा विकास होईल असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.